आणि अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने यंदाची रामनवमी सुद्धा तितक्याच जल्लोषात साजरी करण्याचं निश्चित केलंय। विशेष बाब म्हणजे यंदा रामनवमी केवळ एका दिवसापुरती साजरी होणार नाही, तर गुढीपाडव्यापासून हनुमान जयंतीपर्यंत 15 दिवस रामोत्सव साजरा केला जाईल। त्यासाठी प्रत्येक गावात आणि शहरात शोभायात्रा काढण्याचं, मंदिरात कार्यक्रम घेण्याचं, ठिकठिकाणी भगवे ध्वज आणि तोरणं लावण्याचं नियोजन विश्व हिंदू परिषदेने केलंय। तर विशेष रामनवमीच्या निमित्तानं रामोत्सव साजरा केला जाईल आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या तारखांदरम्यान हा रामोत्सव साजरा होणार आहे। त्यामुळे रामोत्सवाच्या माध्यमातून भाजपसाठी अनुकूल वातावरण निर्मितीचा विश्व हिंदू परिषदेचा प्रयत्न तर नाही ना, हा प्रश्नही उपस्थित होतोय। परंतु विश्व हिंदू परिषदेने हा मुद्दा फेटाळून लावलाय। या संदर्भात विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा महामंत्री गोविंद शेंडे यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। यंदाची रामनवमी ही प्रचंड उत्साहाने साजरी करण्याचा विश्व हिंदू परिषदेचा नियोजन आहे। त्याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र महामंत्री गोविंद शेंडे जी आहेत। गोविंदजी, कशा पद्धतीने नियोजन केले जात आहे यंदाच्या रामनवमीसाठी? यावर्षी आम्ही कल्पना करतो आहे की आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये आणि आपल्या प्रांतामध्ये राम महोत्सव हे कार्यक्रम होणार आहेत। शोभायात्रा असतील, त्याच्यामध्ये मंदिरांमध्ये कार्यक्रम असतील, घरांमध्ये ध्वज लावून घरामध्ये पण रामाचा जन्मोत्सव साजरा करणे, भजन मंडळी, कीर्तनकार, समाजातले भिन्न भिन्न लोक यांनी सगळ्यांनी मिळून फ्लॅग्स लावणे, झेंडे लावणे, तोरण लावणे आणि रामाचा हा त्यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या नंतर 500 वर्षानंतर जी प्राणप्रतिष्ठा झाली त्याच्यानंतरची पहिली रामनवमी आहे। म्हणून हे कार्यक्रम खूप फार मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या जल्लोषाने होण्याची योजना आम्ही बनवत आहे आणि त्याच्याकरता समाजाला, मंदिरांना, सगळ्यांना आम्ही आव्हान करतो आहे। राम महोत्सव जो असणार आहे तो गुढीपाडव्यापासून त्याची सुरुवात केली जाणार आहे। आम्ही गुढीपाडवा ते हनुमान जयंती असा 15 दिवसाचा कार्यकाळ आहे। त्याच्यामध्ये 2 दिवस हे फार मोठे कार्यक्रम होतील, एक रामनवमीच्या दिवशी आणि एक हनुमान जयंती जन्मोत्सवाच्या दिवशी। असे 2 दिवस फार मोठे कार्यक्रम होतील। बाकी दिवसांमध्ये मंदिरांमध्ये छोटे कार्यक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम त्या दिवसात तर सगळ्या ठिकाणी होऊ शकणार नाही, सगळे कार्यकर्ते सगळ्या ठिकाणी जाऊ शकणार नाही, म्हणून आम्ही त्याला 15 दिवसाचा कार्यकाळ म्हणतो। मतदानाचा संपूर्ण काळखंड आहे। विश्व हिंदू परिषदेचे हे जे प्रयत्न आहे त्याला काही लोक राजकीय दृष्टिकोनातूनही जोडून पाहतील। आता हे पर्व आमचे तुमच्या इलेक्शनच्या मध्ये येतात आहेत, तर आम्ही त्याला काय करणार आहे? आमचा उत्सव, आमचा परंपरा, आमचे जल्लोष आम्ही आमच्या हिशोबाने करणार आहे, त्याच्यामध्ये इलेक्शनचा काही संबंध नाही। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।